मी जयश्री चांडा वुमेन्स 24 चॅनल. आज गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये काय एवढी गर्दी दिसत आहे, तुम्हाला काय मुद्दा आहे जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे गणेश दादा. काय मुद्दा आहे सांगा दादा. नमस्कार, मी गणेश मारोटकर. 28 तारखेला यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली आमच्या गरिबांवर कारवाई केली गाडगेनगर येथे. त्या कारवाईच्या अनुषंगाने मी तिथे गेलो आणि आम्ही एकच म्हटलं 2014च्या कायद्याप्रमाणे पहिले आम्हाला नोटीस द्या, त्यानंतर तुम्ही कारवाई करू शकता. की का कारवाई करत आहे ह्या चालण्याचा अधिकार आम्हाला आहे, तो अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे असं म्हणून यांनी ठीक आहे म्हटले आणि आमच्या महिला भगिनींना जातीवाचक शिवीगाळी केली. आमच्या मुलांना भिकार सोडो, तुम्हाला रोडवर धंदा करायचा आहे काय, भेडगेव अशा शब्दामध्ये येईन आमच्या. तिथे एक ते रीता म्हणून आहे, नायर म्हणून आहे, पूजा नायर आणि इथं जे आहे मनपाचे कर्मचारी, त्यांचे नाव आम्हाला माहित नाही आहे. अंधार होता पण त्यांनी शिवीगाळी केली, आमच्या महिलांना ओळताळ केलं. त्या अनुषंगाने ज्यावेळेस आमचे लोक त्यात चिडले आणि आम्ही म्हटलं आमचं सामान वापस द्या, तर यांनी स्वतः हेतू परस्पर ते घाबरले होते का आम्ही यांचा रिपोर्ट देणार आहोत म्हणून त्यांनी षडयंत्र रचून आम्हाला म्हटलं का सामान काढून द्या. गरीब लोकांनी हाताने सामान काढलं आणि 6 दिवसांनी यांना जाग आली. आतापर्यंत आम्ही यांच्या कार्यामध्ये अडथळा केला. आता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे म्हणून त्या दिवशी जर यांचे गुन्हे जरी घेत असेल तर आमचे पण यांनी गुन्हे घेतलेच पाहिजे पोलीस स्टेशनवाले. म्हणजे एक भाऊ दुखात आणि दुसरा भाऊ दुखात असं होणार नाही. अगर हे मोठ्या लोकांचं ऐकते, अधिकाऱ्यांचं ऐकते, तर गरिबांचं सुद्धा यांना ऐकलं असणार नाही, तर आम्ही इथून आज रातभर हटणार. नमस्कार, मी कंचन ठाकूर, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनची अमरावती जिल्हाध्यक्ष. त्या दिवशी तिथे कारवाई होत असताना पूजाताई नायर म्हणून ज्या पोलीस कर्मचारी तिथे होत्या, आमचं सर्वांचं म्हणणं एकच होतं की बा तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करा. पोलीस फक्त अधिकाऱ्याच्या प्रोटेक्शनसाठी दिलेलं असतं. पोलीस अधिकाऱ्यांचं सामान उचलणे किंवा पथविक्रेत्यांची असभ्य व्यवहार करणे हे त्यांचं काम नसतं. तरी त्यांनी पोलीस पथविक्रेत्यांशी असभ्य वर्तन केलं. दादाशी असभ्य भाषेत वाच्यता करण्याचे आमच्याजवळ व्हिडिओ सुद्धा आहेत आणि त्याच्यावर आधारित म्हणून महिला भगिनींना घेऊन आम्ही सीपी साहेबांना फक्त एवढंच निवेदन मध्ये लिहिलं की त्यांचं असभ्य वर्तन आहे. आणि त्या आज आम्ही रिक्वेस्ट पूर्ण जे निवेदन केलं त्याच्या अनुषंगाने यांना 5 दिवसानंतर अचानक जाग आली की आपणही यांच्या विरोधात काहीतरी करायला हवं म्हणून आज हे गाडगेनगर पोलीस स्टेशनला पोहोचले आणि आम्हाला दोघांना इथे इन्फॉर्म करण्यात आलं की तुमच्याबद्दल कारवाई होत आहे म्हणून आम्ही इथं आलो. तर आमचे सगळे हॉकर्स बंधू इथे उपस्थित आहे. सर्वप्रथम गाडगेनगर पोलीस स्टेशननी त्यांच्यावर कारवाई करत असतील, आमच्यावर करत असतील तर त्यांच्यावरही करावं एवढी आमची विनंती आहे. दादांनी सांगितलं तुम्हाला शिवीगाळ केली आहे आणि लोकांना त्रास होईल, आतापर्यंत आमचे लोक घाबरले होते आणि आम्ही कुठेतरी हे केलं तर बाबा हे प्रशासनासोबत कोण भांडणार. आम्ही रोज ताटात कमावणारे खाणारे हातावर खाणारे लोक आहोत. आम्ही पोलीस स्टेशनच्या कधीच याच्यात पळत नाही. पण आज अगर आमच्यावर खोटी एफआयआर देत असाल तर जे आमच्या सोबत जे घडलं आणि आम्हाला जे शिवीगाळी केली, आमच्या महिलावर जो अत्याचार केला आणि जे आम्ही हप्ते देत नाही म्हणून हे आमच्यावर असे गुन्हे दाखल करून राहिले, आमच्यावर कारवाई करते. ज्यांना मोठ्या मोठ्या लोकांचे अतिक्रमण दिसत नाहीत का, गरिबांचे अतिक्रमण दिसतात का. आज यांना कुठेतरी हप्ता भेटत नाही आहे आणि कुठेतरी दादागिरी वापरून कुठेतरी पॉवरचा गलत इस्तेमाल करून आज यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला आलेले आहे आणि आम्ही यांच्यावर खरे गुन्हे दाखल करायचे. आपण गणेश दादा आणि संजय यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे. पुन्हा गाडगेनगर पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत आहे. अशा घडामोडीसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल.